छान राहायचं, हसायचं. पोटात ज्वालामुखी असतानाही हिरवीगार झाडं जमिनीवर दिसतातच ना. वपू काळे यांचे सुंदर विचार. मनुष्याच्या आयुष्यात अनेक वेळा असे प्रसंग येतात जेव्हा बाहेरून सर्व काही शांत दिसत असते, पण आतून मनात दुःख, चिंता, ताण, संघर्ष आणि वेदनांचा ज्वालामुखी धगधगत असतो. या विचारातून लेखक सांगतात की जीवनात कितीही संकटं आली, मनात कितीही वेदना असल्या, तरी बाहेरून खंबीर राहून हसत जगण्याची कला माणसाने शिकली पाहिजे. जसे पृथ्वीच्या पोटात ज्वालामुखी असतो, त्या आतल्या भागात प्रचंड उष्णता, दाब आणि अस्थिरता असते. पण त्याच जमिनीवर वरच्या बाजूला हिरवीगार झाडं, फुलं, पिकं आणि जीवन फुललेलं दिसतं. म्हणजेच बाहेरचं सौंदर्य आणि आतला संघर्ष हे दोन्ही एकत्र अस्तित्वात असतात. त्याचप्रमाणे माणसाच्या जीवनातही बाहेर हसू, आनंद, सकारात्मकता दिसू शकते, पण आत अनेक संघर्ष सुरू असू शकतात. या वाक्याचा अर्थ असा नाही की दुःख लपवावं किंवा भावना दाबून ठेवाव्यात, तर त्याचा खरा अर्थ असा आहे की संकटांनी आपल्याला मोडून टाकू नये. दुःख असलं तरी जगणं थांबू नये. माणूस खचून न जाता परिस्थितीशी लढत राहिला पाहिजे. हसणं हे केवळ चेहऱ्यावरचं हास्य नसून ते धैर्याचं प्रतीक आहे. जीवनात अनेक लोक असे भेटतात की जे स्वतःच्या समस्यांनी ग्रासलेले असतात, पण तरीही इतरांना आनंद देतात, मदत करतात, प्रेमाने बोलतात. हे लोकच खरे जीवन योद्धे असतात, कारण स्वतःच्या वेदना सहन करूनही ते इतरांसाठी सावली बनतात. व्हिडिओ आवडलाय ना, मग करा लाईक आणि शेअर, आणि चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. हा विचार आपल्याला शिकवतो की आयुष्यात दुःख कायमचं नसतं. जशी ज्वालामुखीच्या जमिनीवर झाडं उगवतात, तसंच संकटांच्या काळातही आशेची पालवी फुटू शकते. म्हणूनच कितीही कठीण प्रसंग आले तरी संयम, धैर्य, सकारात्मकता आणि हास्य सोडू नये. शेवटी या वाक्यातून एक मोठा जीवनमंत्र मिळतो. मनात वादळं असली तरी चेहऱ्यावर शांतता ठेवावी, संकटं असली तरी आशा जपावी, आणि जगणं कितीही कठीण असलं तरी हसत राहावं.